पुणे म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? मोठमोठ्या IT कंपन्या, ट्रॅफिक आणि कॉलेजेस. पण थांबा, पुण्याची ओळख फक्त एवढीच नाहीये. या आधुनिक शहराच्या पोटात असा काही ऐतिहासिक आणि भक्तिमय वारसा लपलाय जो तुम्हाला थक्क करून सोडेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील अशी 10 सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे ज्यांच्याशिवाय पुण्याची ओळखच पूर्ण होऊ शकत नाही. यातली काही मंदिरं तर शेकडो वर्ष जुनी आहेत आणि त्यांचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. तुम्ही जर पुण्यात राहता किंवा कधी पुण्याला थेट भेट देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पहिल्या नंबरवर जे मंदिर आहे ते फक्त पुण्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10वर आहे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर. पुण्यापासून थोड्याच अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आळंदीचं हे मंदिर म्हणजे लाखो वारकऱ्यांचा जीव की प्राण आहे. इथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली होती. तुम्ही जर आळंदीला गेलात ना तर तिथे सतत चालणारा माऊली माऊलीचा गजर आणि टाळ मृदुंगाचा आवाज ऐकूनच अंगावर काटा येईल. या मंदिराचा परिसर खूपच जुना आणि ऐतिहासिक आहे. दर्शन झाल्यावर तिथे पिंपळाच्या झाडाखाली किंवा इंद्रायणी नदीच्या घाटावर बसल्यावर जो शांत फील येतो तो जगात कुठेच नाही. कार्तिकी एकादशीच्या वेळी तर इथे लाखो लोकांची मोठी गर्दी असते. पुण्याच्या रोजच्या धावपळीतून वेळ काढून एकदा तरी इथे जाऊन माऊलींचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. नंबर 9वर आहे इस्कॉन मंदिर. कात्रज कोंढवा रोडवर असलेलं हे मंदिर एकदम भव्य आहे. इथला माहोलच एकदम वेगळा आणि पॉझिटिव्ह असतो. मंदिरात पाय ठेवल्या ठेवल्या कानावर पडणारा हरे कृष्ण हरे रामचा गजर तुमच्या डोक्यातलं सगळं टेन्शन कुठल्या कुठे पळवून लावतो. हे मंदिर आतून एवढं मोठं आहे आणि इथल्या राधाकृष्णांच्या मूर्ती इतक्या भारी आहेत की त्यांच्यावरून आपली नजरच हटत नाही. या मंदिराची आणखी एक भारी गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता आणि तिथल्या लोकांचं मॅनेजमेंट. रविवारी इथे खूप मोठी गर्दी असते पण तरीही एकदम दर्शन आरामात होतं. पुण्याच्या रोजच्या धावपळीतून वेळ काढून इथे आल्यावर जो काही भारी फील येतो तो प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. 8व्या नंबरवर आहे निळकंठेश्वर मंदिर. हे मंदिर थोडं शहराच्या बाहेर आणि निसर्गाच्या मध्यभागी आहे. पानशेत धरणाच्या जवळ एका उंच टेकडीवर असलेलं निळकंठेश्वर मंदिर महादेवांचं ठिकाण आहे. इथं जाणं म्हणजे एक मस्त छोटीशी ट्रेकिंगच असते. गाडी पार्किंग करून साधारण अर्धा पाऊण तास टेकडी चढून वर जावं लागतं. पर वर पोचल्यावर जो काही कडक व्ह्यू दिसतो तो बघून तुमचा सगळा थकवा पळून जातो. या मंदिराची सर्वात भारी गोष्ट म्हणजे या पूर्ण टेकडीवर सिमेंटच्या शेकडो मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्तीमधून रामायण, महाभारत आणि जुन्या कथा एकदम भारी दाखवल्या आहेत. म्हणजे तुम्ही नुसतं दर्शन नाही घेत तर आपला इतिहास मूर्तीच्या रूपात पाहता. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात इथे जाण्याची मजाच काही वेगळी असते. आजूबाजूला हिरवा निसर्ग आणि थंड हवा, यामुळे हे एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे. 7व्या नंबरवर आहे ओंकारेश्वर मंदिर. पुण्याच्या एकदम मध्यवस्तीत असलेलं आणि जुनं ओंकारेश्वर मंदिर. मोठा नदीच्या काठावर शनिवार पेठेत असलेलं हे महादेवाचं मंदिर पेशव्यांच्या काळातलं आहे. तुम्हाला माहिती नसेल पण 1961मध्ये पुण्यात जो 500चा भयानक पूर आला होता ज्याने अर्ध पुणे वाहून नेलं होतं, त्या पुरात पण हे मंदिर सॉलिड उभं राहिलं होतं. यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता की हे मंदिर किती मजबूत बांधले. हे खूप जागृत शिवमंदिर मानलं जातं आणि श्रावण महिन्यात येथे लोकांची अक्षरशः जत्रा भरते. मंदिराचा परिसर खूप मोठा, शांत आणि हवेशीर आहे. काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर पाहिलं की आपण साक्षात इतिहासात गेलो असं वाटतं. नदीकाठी असल्यामुळे येथे संध्याकाळी शांत बसल्यावर खूप भारी वाटतं. 6व्या नंबरवर आहे पाताळेश्वर लेणी मंदिर. JM रोडसारख्या एकदम गजबजलेल्या आणि भारी रस्त्यावर हे पाताळेश्वर मंदिर लपलं आहे. हे मंदिर चक्क 8व्या शतकात बांधलं आहे. म्हणजे विचार करा हे मंदिर किती जुनं आहे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पूर्ण मंदिर आणि लेणी एकाच मोठ्या खडकातून कोरली आहे. बाहेरून गाड्यांचा एवढा मोठा आवाज येत असतो पण तुम्ही एकदा या लेण्यांच्या आत पाऊल ठेवलं की तिथे अशी काही शांतता असते की तुम्ही थक्क व्हाल. हे महादेवांचं मंदिर असून इथे एक मोठा नंदी पण आहे. या लेण्यांचं काम खरं तर काही कारणांमुळे अर्धवट राहिलं होतं, तरीही इथले खांब आणि डिझाईन बघण्यासारखे आहेत. पुण्यासारख्या मॉडर्न सिटीच्या मध्ये हा जुना खजिना अगदी मस्त जपून ठेवला आहे. 5व्या नंबरवर आहे पर्वती टेकडी आणि देवदेवेश्वर मंदिर. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी ही पर्वती वसवली आहे. या टेकडीवर मुख्य मंदिर आहे देवदेवेश्वरांचं, म्हणजेच महादेव आणि पार्वतीचं. इथे वरती जाण्यासाठी तुम्हाला साधारण 103 पायऱ्या चढून जाव्या लागतात. पण या पायऱ्या खूप सोप्या आणि मोठ्या आहेत. वर पोचल्यावर तुम्हाला पूर्णपणे शहराचा जो टॉप व्ह्यू दिसतो तो खरंच एकदम कडक आणि फोटो काढण्यासारखा असतो. इथे फक्त मंदिरच नाही तर पेशवेकालीन वाड्याचे जुने अवशेष आणि एक खूप भारी म्युझियम आहे. तिथे तुम्हाला जुनी नाणी, पेशव्यांच्या काळातल्या तलवारी आणि बऱ्याच जुन्या गोष्टी पाहायला मिळतात.
रोज सकाळी इथे भरपूर पुणेकर मॉर्निंग वॉकला येतात. पर्वतीच्या खालीच खूप भारी खाण्याचे स्टॉलसुद्धा आहेत. 4थ्या नंबरवर आहे पुण्याची ग्रामदेवता असलेली आपली चतुशृंगी माता. सेनापती बापट रोडवर एका टेकडीवर असलेले हे एकदम भारी आणि जागृत देवस्थान आहे. देवीच्या मुख्य मूर्तीपर्यंत जाण्यासाठी 100च्या वर पायऱ्या चढून जाव्या लागतात. पण आजूबाजूला असलेली मस्त झाडी आणि भक्तिमय माहोल यामुळे हा रस्ता कधी संपतो हे कळतच नाही. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये इथे पुण्यातली सगळ्यात मोठी जत्रा भरते. तेव्हा तर इथला माहोल आणि गर्दी बघण्यासारखी असते. हजारो लोक रांगेत उभं राहून देवीचे दर्शन घेतात. या मंदिरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी तुम्हाला आतून एकदम रिलॅक्स करते. 3ऱ्या नंबरवर आहे पुण्यातल्या लहान पोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता स्पॉट म्हणजे सारसबाग आणि तिथल्या तळ्यातला गणपती. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर 1784 मध्ये एका मोठ्या तलावाच्या मध्ये बांधलं होतं. आधी तिथे जाण्यासाठी बोटीने जावं लागायचं, पण आता तलाव बुजवून त्याच्या आजूबाजूला एकदम मस्त आणि हिरवीगार बाग तयार केली. पुण्यात फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत टाइमपास करण्यासाठी हे सगळ्यात भारी ठिकाण मानलं जातं. मंदिरातला गणपती एकदम सुंदर आहे आणि मंदिराच्या बाजूने एक मस्त कमळाचं तळं पण आहे. इथलं वातावरण खूपच भारी असतं, त्यामुळे सारसबाग नेहमीच पुणेकरांच्या एकदम जवळचं ठिकाण आहे. नंबर 2ला आहे कसबा गणपती मंदिर, जे आहे पुण्याचं खऱ्या अर्थाने ग्रामदैवत. पुण्यात घर घ्यायचं असो, लग्न असो किंवा कोणतंही नवीन आणि शुभ कार्य असो, पुणेकर सर्वात आधी या बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला विसरत नाही. या मंदिराला खूप मोठा आणि अभिमानास्पद इतिहास लाभला आहे. प्रत्यक्ष राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे या मंदिराशी शिवप्रेमींच्या खूप खोल भावना जोडल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवात या गणपतीलाच मानाचं पहिलं स्थान असतं आणि विसर्जन मिरवणुकीत सर्वात पुढे पालखी याच बाप्पाची असते. हे मंदिर अगदी साधं आणि पारंपरिक पद्धतीचं आहे. इथं कोणतेही मोठे आणि भडक देखावे नसतात, पण तरी इथल्या मूर्तीमध्ये एक वेगळंच तेज आहे जे तुम्हाला खिळवून ठेवतं. आणि फायनली नंबर 1वर आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. पुण्यात आलात आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं नाही तर तुमची पुणे भेट अपूर्ण समजली जाते. 1893 मध्ये दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना केली होती. हा बाप्पा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. इथली मूर्ती इतकी सुंदर, जिवंत आणि भव्य आहे की तासनतास पाहत राहिलं तरी मन भरत नाही. गणेशोत्सवात इथे अक्षरशः लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि इथली आरास पाहण्यासाठी देश विदेशातून लोक गर्दी करतात. या मंदिराचं ट्रस्ट फक्त धार्मिक कामच करत नाही तर ससून हॉस्पिटलला मदत करण्यासारखी अनेक मोठी सामाजिक कामेसुद्धा करतं. तर मित्रांनो, ही होती पुण्याची 10 सर्वात प्रसिद्ध मंदिरे. यापैकी तुमचं सर्वात आवडतं मंदिर कोणतं किंवा यापैकी तुम्ही कुठल्या मंदिराला भेट दिली आहे मला कमेंट करून नक्की सांगा.